नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला आंब्याची मटका कुल्फी कशी तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। आंब्याची मटका कुल्फी बनवण्यासाठी 3 हापूसचे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ही आंब्याची मटका कुल्फी बनवण्यासाठी मी गॅसचा वापर करणार नाही। ही कुल्फी बनवताना दुधाची पावडर किंवा मलाईचा वापर करणार नाही। सर्वात प्रथम हापूसच्या आंब्यांचा गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे। यामध्ये 3 चमचे साखर घालत आहे। आंब्याच्या चवीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करावं। आता यामध्ये साखरेबरोबर वाटलेली वेलची पावडर अर्धा चमचा घालत आहे आणि हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। अशा प्रकारे मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेतलेला आहे। यामध्ये कुठच्याही फूड कलरचा वापर केलेला नाही। आता हे मिश्रण मी छोट्या छोट्या मटक्यांमध्ये ओतत आहे। तयार झालेलं कुल्फीचं मिश्रण सर्व मातीच्या भांड्यांमध्ये ओतून घेत आहे। कुल्फीचं मिश्रण सर्व मातीच्या भांड्यांमध्ये भरून झाल्यानंतर ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करून सर्व मातीची भांडी मी बंद करून घेत आहे। ही सर्व मातीची भांडी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देत आहे। 2 तासानंतर कुल्फीची भांडी मी बाहेर काढत आहे। सर्व मातीच्या भांड्यांवरील ॲल्युमिनियम फॉइल बाजूला केलेली आहे। छान अशी कुल्फी सेट झालेली आहे। हे कुल्फीचं मिश्रण मी एका प्लास्टिकच्या ग्लासमध्ये भरलेलं होतं, तर हे प्लास्टिकचा ग्लास मी कापत आहे। अशा प्रकारे आंब्याची कुल्फी तयार झालेली आहे, ती मी आपल्याला कापून दाखवते। उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी आंब्याची मटका कुल्फी तयार झालेली आहे। आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावं, शेअर करावं। तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।